गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाली झोप? आज संडे मॉर्निंग निवांत. येस. पोहे नाही, सांजा केलाय आज. सांजा आहे. फ्रेश हो पटकन, तोपर्यंत मी मस्त सगळा ब्रेकफास्ट तयार करते. तर संडे मॉर्निंग झालेली आहे. मी पटकन फ्रेश होतो आणि नंतर मग आम्ही ब्रेकफास्ट करणार आहोत. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. मस्त संडे रुटीनला सुरुवात झाली आहे. नेहमीप्रमाणे सगळी कामं चालू आहेत. ब्रेकफास्टला आज केलंय मी इथे सांजा आणि ब्रेकफास्ट बरोबर चहा कॉफी तर पाहिजेच, त्याची सुद्धा एकीकडे तयारी सुरू आहे. सो आज आता लंचला मी करणार आहे मस्त अंडा भुर्जी, ब्रेड आणलेला आहे आणि अगदीच काही वाटलं तर थोड्याशा पोळ्या करणार आहे. त्यानंतर काल तुम्ही बघितलंच असेल राऊचा शॉपिंग आमचा झालाय, पण तरी काही ना काहीतरी जुजबी शॉपिंग हे राहिलेलंच असतं. सो त्यासाठी थोडंसं बाहेर सुद्धा जायचं. आरामाचा दिवस आहे आज. सो दुपारी थोडासा आराम करणार आहोत. बघूया संध्याकाळी म्हणतो की बाहेर कुठेतरी फिरायला जाऊया, पण अजून काही फिक्स नाहीये. सो असा आतापर्यंतचा तरी प्लॅन आहे. सो बघूया आमचा संडे आज कसा स्पेंड होतोय ते. तर हा जो ब्रेकफास्टला सांजा केलाय तो सिंपल, जसा आपण उपम्याला रवा भाजून घेतो तसाच रवा छान पहिले भाजून घेतला आणि नंतर कढईमध्ये छान तेल गरम केलं. आपलं नेहमीप्रमाणे जी फोडणी देतो ती फोडणी, भरपूर कांदा त्यात ऍड केलाय, कढीपत्ता आणि नंतर जो भाजलेला रवा आहे तो त्यात ऍड केला. छान परतवून घ्यायचं. एकीकडे आपण पाणी जसं उपम्याला गरम करायला ठेवतो तसंच ठेवलेलं, नंतर पाणी ऍड करून मस्त वाफ दिली आहे. सो असाच मस्त सांजा केलाय. पप्पाने आणलं का हे? हो, सगळं हो. घे ना चिक्की फोडली आहे. इकडे मस्त कॉफी करतेय आणि कॉफी मी पाणी आणि दूध अशी मिक्स करते, कारण आमच्याकडे डायरेक्ट दुधातली कॉफी फार कोणाला आवडत नाही. डायरेक्ट दुधातली कॉफी थोडीशी घट्ट आणि फेसाळ होते आणि समोर आमच्याकडे नाही आवडत, म्हणून मग थोडंसं पाणी आणि थोडंसं दूध. मस्त ब्रेकफास्ट झालाय आणि आता मी पुढच्या कामांना लागते. सो जसं म्हटलं लंचला करणार आहे अंडा भुर्जी, पण अजून वेळ आहे आणि भाज्या वगैरे आणायला सुद्धा आम्हाला बाहेर जायचंय. सो पहिल्या मी आता पटकन बाहेर जाऊन येतो. डब्बे धुवून झाले का हे राऊचे? तर हे काल आणलेले डब्बे आणि ही वॉटर बॉटल आणि स्टीलची आहे. एक कमेंट आली की प्लास्टिकचे राहूला देऊ नका, तर आम्ही सुद्धा अवॉइड करतो प्लास्टिक देण्यापासून. ते झाकणावरनं आणि या डिझाईनवरनं असं वाटत असेल की प्लास्टिकचं आहे, पण ते आतमधनं सगळं स्टीलचं आहे. त्याचं झाकण प्लास्टिकचं आहे. आम्ही तयार झालो, पटकन बाहेर जाऊन येतो. राहू म्हणतोय मी खेळतोय. दार लावून घे. काय घेऊन? सो निघालो होतो आम्ही बाहेर जायला आणि सगळ्यात आधी आता आम्ही जातोय भाजी घ्यायला आणि त्यानंतर जनरलच घरातल्या 2-3 गोष्टी घ्यायच्या आहेत आणि त्या घेऊन लगेचच आम्ही घरी जाणार आहोत. भाज्या घेऊन झाल्यात. देवासाठीची फुलं घेतली आहेत. फ्रुट्समध्ये ही छोटी बनाना घेतली आहेत आणि अंडा भुर्जी करणार आहोत. सो अजून एक ब्रेड घेतलाय. काय आणलं असेल? आल्या काय आणलंय? तुला हवं होतं आज, पण सरप्राईज हवं होतं. नाही, असताना मला सांगितलं खाऊ पण चालेल ना. रोज रोज गेम कोणी देत नाही. दुकान आहे आपलं, दुकान आहे की काय? रोज गेम काय बाबा? रोज गेम उनो खेळत होतास का तू आजी अप्पांबरोबर? मग रोज काहीतरी पाहिजे असतं आम्हाला. जाऊ दे, माझ्या नशिबात फादर्स डे नाहीये. राहू चिडलाय त्यासाठी काही गिफ्ट आणलं नाही, तर तुम्हाला विश सुद्धा करत नाही यार. बाहेरनं घरी आलो, मस्त फ्रेश झाली आहे आणि जसं म्हटलं आज अंडा भुर्जी करणार आहे. सो मी लगेचच ती करायला घेते आणि बाकी भाज्या वगैरे मी नंतर सगळ्या लावून ठेवेन. हे बघ इथे लवकर ये, मी काय सांगते आई. बाबा डोळे बंद कर. बंद करू डोळे? हा केले. उघडू नको हा डोळे. हॅपी फादर्स डे. आज पुढे करा. पप्पा हॅपी फादर्स डे. थँक्यू. क्लॅप क्लॅप. आता राहू काढू काय आपल्याला? हो हो घे, सगळ्यांना दे. हो, आज तुझा डे आहे, फादर्स डे. सो सेलिब्रेट. पण माझा मुलगा चिडलाय. त्याचा मूड जातो. हे घे. थँक्यू. आणि हे अंकितासाठी. थँक्यू. तू खाल्लंस का आधी? हो, एक खाल्लं मी. झाली का तयारी? झालं. इथे कांदा चिरलाय, टोमॅटो, हिरवी मिरची चिरून घेतलीये.
ते मी प्रश्न विचारतो त्याच्यावरती कमेंट आली हो होती. पण अरे ऑब्विस ना, तुला प्रश्न पडणारच कारण तू शूट करत असतो ना, तुला बघताना ते जनरल असं प्रश्न पडतात, हे काय करतेस, आणि हे काय exactly. चाललंय, कारण आपला कॉन्व्हर्सेशन आहे ना जेव्हा reality. ब्लॉग शूट करतो तेव्हाचे ते प्रश्न असतात ना. आणि कसं मला किचन मध्ये माहिती तरी असतं मी कशासाठी काय ठेवलंय. तू हो. अगदीच आल्यानंतर तुला असे प्रश्न पडतात की अरे अंकिता तू हे का घेतलंयस. आणि आधी आपण ते एडिट करायचो, सगळं कट आधी करायचं, ना, तेव्हा सुद्धा विचारायचो मी काय करणार आहेस आता, मग शूट करायला म्हणजे त्या तसं सगळं तसं सगळं शूट करायला एक्झॅक्ट कुठलं नाही थोडस वाचलं ना कुठलं आहे काय, पण तरी याच्यातच घालायचं, एकदम पडलं नाही काय. एका वाडग्यात ठेव ना, नाही तर ते तस तेवढं नाही फुटलंय ते, अगदी एक नुसतं. असं पकडून ठेवू का हा तुझं राहू दे. हा, होईपर्यंत? ठेव. बरोबर वर फुटलंय हे, हो बरोबर. अरे अगदीच नशीब. अंड्याचं हे एक असतं बाबा. हो पण पहिले हेच टाक ना मग. आता हेच टाकते ना, जर आधी फोडणी करूया. हा नाही तर ते पाडग्यात काढून वाटीत ठेव ना. मस्त तेल गरम झालंय, बुर्जी पटकन करायला घेऊया. आज तुला बरं आहे फादर्स डे ला काय बुर्जी पाव फेवरेट. अचानक ठरलं आमचं. आणि पप्पांसाठी सुद्धा, पप्पांसाठी. आवडतं. आणि चक्क पप्पा आले आज. मस्त आता इथे तेलामध्ये मी एक हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा ऍड केलाय. अंडा बुर्जी तशी एकदम बेसिक रेसिपी म्हणजे एकदम अगदी सिंपल. अगदी नक्की काहीच नाही. मेन आणि त्याचा मसाला जो आहे कांदा टोमॅटो हे एकदा मस्त फ्राय झालं की बुर्जी ऑलमोस्ट तयार होते लगेच. आता यात थोडीशी हळद मी ऍड केली आहे आणि आता थोडासा टोमॅटो ऍड करते. फ्राय अंड फक्त हे खाऊन बघ, बुर्जी चांगली लागेल, छान लागते. नाही मला बुर्जी नको. आज त्याला खाऊन बघ. ते ह्याच्यासारखं रे ऑमलेट कसं करतो. मस्त कांदा आणि टोमॅटो फ्राय करून झालाय. आता ह्यात मी थोडासा मालवणी मसाला ऍड करते. वाजव मालवणी मसाल्याचा. आता मेन अंड सगळे फोडून टाकूया. हो मीठ ह्यात मी ऑलरेडी ऍड केलंय आणि आता सगळी अंडी मस्त यात मिक्स करून घेते. हळूहळू आता ते शिजत जाईल सगळं. मस्त अंडा बुर्जी इथे आता तयार झाली आहे. आता मी याच्यावर थोडीशी आधी कोथिंबीर ऍड करते. ब्रेड फ्राय करू का पुष्कर का नुसता? नाही मला साधाच. बरं ठीक आहे. पप्पा आणि आईना विचार. ते मी विचारते. आई ग पप्पा ब्रेड फ्राय करू का प्लेन? सो पुष्करला, आईला आणि मला साधा ब्रेड हवाय. पप्पांना फ्राय करून देते. तुला याच्यावर काही कच्चा कांदा वगैरे हवाय का रे? नको. मस्त ब्रेड. एन्जॉय युअर फादर्स डे विथ युअर सन. हो त्याचं झालं का? तेव्हा त्याचं झालंय, आता त्याला पण देते. दुपारी मस्त लंच केला आम्ही, छान आराम केला. संध्याकाळची माझी कामं सुद्धा झाली आहेत आणि मालू मावशी आली होती, गौरीश गंधर्व सगळे राऊबरोबर खेळायला आले होते. सो जरा आज पाहुणे आले होते त्याच्यामुळे मधलं काही आम्हाला शूट नाही करता आलं. काय करतेस डिनरला? खिचडी फोडणीला घालतीये, राहूसाठी केली आहे. तू काय खाणार? मला आता असं जास्त काही नकोय रात्री. वरण भात सिंपल का थोडीशी खिचडी का नाही, खिचडी? जमतं. मग खिचडीच एक सरसकट खिचडीच करते ना, छान अगदी साधी करते म्हणजे तिखट पण नको रात्री. मी काय केलं तुझं आता? मी काय केलं पण तुझं रे सांग ना. अरे मी काय केलं सांग. आमचं चालूच आहे आज. आज राहूचा त्याचा मूड गेला. नाहीच आहे. हा त्याला फक्त उद्या माझी स्कूल आहे ना, सो तो त्याच मूड मध्ये आहे. तो माझ्या केव्हापासून मागे लागला, आई आता माझी बॅगच भरायची. त्याला मी म्हटलं आपण रात्री सावकाश भरूया. हा आपला 2 लिटरचा आहे ना? हो, आता याच्यावर नवीन पण घेतलेला. खूप कमेंट्स आले आहेत ना? हो मला खरं तर हा आता आम्ही जस्ट नवीन घेतलाय बटरफ्लायचा 2 लिटरचा कुकर आणि मला बऱ्याच कमेंट्स आल्या आहेत की अंकिता याच्याबद्दल तू रिव्ह्यू दे. सो माझा रिव्ह्यू असा आहे, एकदम चांगला आहे कुकर आणि अगदी आपल्याला आता मला पटकन खिचडी करायची आहे, काही जिरा राईस करायचं आहे किंवा छोटंसं असं काही करायचं आहे त्यासाठी व्हेरी युजफुल आहे. मुगाची डाळ आणि तांदूळ असं मिक्स करून मी आज खिचडी करते. ती बॅग तुझी ओपन कर, मी आले पटकन खिचडीला फोडणी टाकते आणि मला सांग काय काय घेऊन जायचंय उद्या स्कूलला. सोन्या थांबा. 2 पेन्सिल्स घेऊन जायचे आहेत, एक इरेझर, शार्पनर. आई मी पटकन मी खिचडी फोडणीला घालते आणि येते. उद्या कुठला नेणार आहे? हा नेणार आहेस का तो? तो नाही. कुठला कंपोस्ट नेणार आहे? आता हे देतील ना. हा मग जाऊया ना परत घेऊन. पप्पांकडनं ट्रीट आहे फादर्स डे ची. हो काय ते फालुदा आणायला सांगितलं ना? फालुदा म्हटलं जेवूया आपण हा, आणि मग ऑर्डर order करते करायचं. म्हटलं. हा ते खाणार आहेत का? ते गोड खात नाहीत ना जास्त. तुम्ही खा माझ्याकडनं हे बरं ट्रीट आहे. तुम्ही खा. हा आपल्याला पार्टी. आपल्याला पार्टी.
खिचडी मस्त झालेली आहे. साधारण 3-4 शिट्ट्याच मी दिल्यात खिचडीला. मी काय करते फालुद्याची ऑर्डर सुद्धा आत्ताच देऊन टाक ना, म्हणजे आपल्याला होईपर्यंत येईल सुद्धा ना. हो, फ्रीज मध्ये ठेवू शकतो. हो. तर फायनली फालुदा आलेला आहे आणि आता तो फ्रीज मध्ये ठेवतो कारण नंतर आम्ही खाणार आहोत. मस्त डिनर झालंय. फालुदा सुद्धा आलाय, फ्रीझर मध्ये ठेवलाय. जरा पटकन हे सगळं आवरून घेते आज आणि आम्ही फादर्स डे ची पार्टी मस्त एन्जॉय करणार आहोत. फादर्स डे ला हॉल मध्येच बसायचं असतं. हॉल मध्ये बसायचंय. मम्मी आठवलं. कोण ठरवतं कोण पण? राहूनच ठरवलं. काढू का? हो, काढ. मस्त. चला राहू. हा आलो इकडेच आहे. अच्छा, इथेच आहे. चला. मला वाटलं बाहेर आहे हॉल मध्ये. राहूचं फेवरेट मँगो आईस्क्रीम. आणि बाबाला परत एकदा करा हॅपी फादर्स डे.